दिल्लीत उद्या सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधकांसह मित्रपक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक घेतली। या बैठकीत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरील भूमिकेबाबत चर्चा करण्यात आली। काळा पैशांच्या मुद्द्यावर शिवसेना पंतप्रधानांसोबत आहे, मात्र जनतेच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली। तसंच या मुद्द्यावर अनेक पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे। त्यामुळे अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे। प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर पक्षप्रमुख बैठक घेतात आणि बैठक घेऊन मार्गदर्शन करतात। त्याच अनुषंगाने उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे आणि खासदारांची बैठक बोलवलेली आहे। शिवसेना काय भूमिका मांडते आपल्याला कळेलच शिवसेनेच्या माध्यमातून, परंतु एकंदर अधिवेशनापूर्वी पक्षप्रमुख बैठक घेतात आणि तीच बैठक आहे आणि त्या बैठकीला सर्व लोकसभेच्या सदस्यांना पाचारण केलेले आहे। शिवसेनेनं नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईला कधीच विरोध केलेला नाही। शिवसेना त्यांच्या बाजूने कायम आहे, पण जो प्रकार सध्या सुरू आहे, रोगापेक्षा औषध भयंकर हा जो प्रकार सध्या सुरू आहे, शिवसेना लोकांच्या बाजूने आहे आणि शिवसेना लोकांसाठी आपली ठोस भूमिका आहे ती मांडायला तयार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।